नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ते बटाट्याच्या भाजीपासून पराठे केलेत। ते पराठे कसे केले त्याची रेसिपी सांगणारच आहे। त्याशिवाय अजून एक मजा आहे ती आपण पाहूया। चला तर मग। उकडलेला बटाटा, कांदा, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, फोडणीसाठी तेल घालायचंय, यामध्ये मोहरी घालायची, जिरा, हिंग, नंतर कढीपत्ता, मिरची हे सगळं घालून टाकल्यावर कांदा घालायचा, कांदा परतून घ्यायचा आणि एक चिरलेला मोठा टोमॅटो घालायचा आणि तो टोमॅटो घालून परतून घ्यायचा। नंतर त्यामध्ये हळद घालायची, हळद घालून बटाटा कुस्करून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचंय आणि भाजी ढवळून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। अशा प्रकारे आपल्या बटाट्याची भाजी तयार झाली। आता त्याच्यात आपण पराठे करायचे। मी ते चपातीचं पीठ घेतलंय। आता त्याचे पराठे करायला घ्यायचे। मळून घेतल्यावर बटाट्याची भाजी घेतली बाजूला, चपातीचा गोळा घेतले, त्याच्यात भाजी भरली आणि चपाती लाटत काढली। बटाट्याची भाजी चपातीमध्ये भरून झाली। आता त्याची चपाती आपण लाटून घेऊया। तव्यावर पराठा टाकून घेतला। आता चपाती सारखं भरून घेऊया, भाजून घेऊया। वरून तेल लावूया। अशा प्रकारे आपण परतून बटाटा भाजून घ्यायचा, पराठा भाजून घ्यायचा। मला बटाटा आवडला का पराठा? माझ्या आजीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।